ते म्हणजे कन्या लग्न. आता आपण 12 लग्नांचा विचार करतोय, तर 12 लग्नांच्या विचारा करताना आपण कन्या लग्नाचा विचार करू. कन्या लग्नामध्ये बुध हा लग्नेश असतो. त्यामुळे बुध हा पत्रिकेचा लग्नेश असल्यामुळे तो पत्रिकेमध्ये चांगले फळ देताना आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे बुध हा लग्नेश असतो आणि चांगलं फळ पत्रिकेत देतो. लग्नेश हा नेहमी पत्रिकेत चांगलं फळ देत असतो. म्हणजे कन्या लग्नामध्ये जर आपण बघितलं, शुभ ग्रहाची जर विचार केला, तर बुध हा आपल्याला लग्नेश असल्यामुळे चांगले फळ देताना बघायला मिळतो. त्यानंतर जर अशुभ ग्रहांचा विचार केला, आपण इथे जर मंगळाचा विचार केला, तर मंगळाच्या 2 राशी असतात. तर कन्या लग्नामध्ये मंगळाची मेष रास अष्टम भावात येते आणि दुसरी जी रास येते ती वृश्चिक रास ही तृतीय भावात येते. तर अष्टम भाव इथून ग्रह वाईट फळ देताना आपल्याला बघायला मिळतो, कारण हे त्रिक स्थान आहे आणि तृतीय स्थान हे कुंडलीचं नाशक स्थान आहे. म्हणून इथून दोन्ही प्रकारे वाईट फळ मिळतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की कन्या लग्नामध्ये मंगळ हा अशुभ ग्रह आहे आणि अशुभ फळ देताना तो आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे अशुभ ग्रहांच्या यादीमध्ये आपण पहिले मंगळाचं नाव घेऊ शकतो. त्यानंतर जर आपण चंद्राचा विचार केला, तर या कुंडलीमध्ये चंद्र हा 11व्या भावात येतो. मेष लग्नाच्या कुंडलीत चंद्र हा 11व्या भावात येतो, म्हणजे लाभ स्थानात येतो आणि लाभ स्थान हे नाशक स्थान आहे. त्यामुळे चंद्र पण कन्या लग्नामध्ये अशुभ फळ आपल्याला देताना बघायला मिळतो. त्यानंतर अशुभ याच्यामध्ये जर आपण रवीचा विचार केला, तर रवीची रास ही व्यय स्थानात येते कन्या लग्नामध्ये आणि व्यय स्थान हे त्रिक स्थान आहे. तिथून ग्रह अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे आपण जर विचार केला, तर कन्या लग्नामध्ये रवी हा अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. आता त्यानंतर जर आपण गुरुचा विचार केला, गुरुच्या 2 राशी आहेत. एक आहे मीन रास आणि दुसरी आहे धनु रास. तर कन्या लग्नामध्ये धनु रास ही केंद्र स्थानात येते आणि दुसरी जी रास आहे ती मीन रास ही सप्तम स्थानात येते. आता द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे कुंडलीचं मारक स्थान असतं. इथे ग्रह वाईट फळ देताना आपल्याला बघायला मिळतात आणि केंद्रामध्ये एक रास असल्यामुळे इथे आपल्याला गुरु चांगलं पण फळ देतो आणि वाईट पण फळ देतो. म्हणजे एकंदरीत कन्या लग्नामध्ये गुरु हा मिश्र स्वरूपाचं फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे आपण मिश्र ग्रहांच्या यादीमध्ये गुरुचं नाव घेऊ शकतो. त्यानंतर जर आपण शनीचा विचार केला, तर शनीची एक रास ही कन्या लग्नामध्ये पंचम भावात येते आणि दुसरी म्हणजे कुंभ रास ही शनीची ही षष्ठ स्थानात येते. आता पंचम स्थान हे कोण स्थान आहे, तिथे ग्रह शुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतात आणि षष्ठ स्थान हे त्रिक स्थान आहे, इथून ग्रह वाईट फळ देताना बघायला मिळतात. म्हणजे कन्या लग्नाचा जर विचार केला, तर शनी हा वाईट पण फळ देतो आणि चांगले पण फळ देतो. म्हणजे मिश्र स्वरूपाचे फळ हे कुंडलीमध्ये शनी आपल्याला देताना दिसतो. त्यानंतर जर शुक्राचा आपण विचार केला, तर शुक्राच्या 2 राशी आहे. एक वृषभ रास आणि एक तुळ रास. तर कन्या लग्नामध्ये वृषभ रास ही 9व स्थानात येते. म्हणजे कोण स्थानात येते, ही शुभ रास असे. कोण स्थान हे शुभ स्थान आहे. इथे शुक्र हा आपल्याला चांगले फळ देताना दिसतो. पण दुसरी जी रास येते ती द्वितीय स्थानात येते आणि द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे कुंडलीचं मारक स्थान आहे. त्यामुळे द्वितीय स्थानामध्ये शुक्र इथं वाईट फळ आपल्याला देताना दिसतो. म्हणजे आपण एकंदरीत म्हणू शकतो की कन्या लग्नामध्ये शुक्र हा चांगले पण फळ देतो आणि वाईट पण फळ देतो. म्हणजे मिश्र स्वरूपाचे फळ आपल्याला शुक्र या कन्या लग्नामध्ये देताना आपल्याला बघायला मिळतो.
त्यानंतर आपल्याला या कुंडलीमध्ये योगकारक ग्रह बघायचा आहे. तर योगकारक ग्रहाची व्याख्या काय आहे? तर योगकारक ग्रह म्हणजे एक रास ही केंद्रात पाहिजे आणि दुसरी रास ही कोनात पाहिजे. आता आपण जर कोणाचा विचार केला तर इथे मकर रास येते. ती शनी महाराजांची रास आहे. ज्याचा स्वामी शनी आहे आणि शनीला आणखी एक रास आहे, ती म्हणजे कुंभ रास आहे. पण एक रास इथं कोणात येते, पण दुसरी रास ही इथे अ, षष्ठ भावात येते. त्यामुळे इथे हा नियम लागू होत नाही. आणि दुसरं जर विचार केला दुसऱ्या कोणाचा तर नवम भावामध्ये वृषभ रास येते. ती शुक्राची रास आहे आणि शुक्राची आणखी एक दुसरी रास आहे. ती द्वितीय स्थानात येते म्हणजे तुळ रास. त्यामुळे इथे पण हा नियम लागू होत नाहीये. म्हणजे आपण म्हणू शकतो की कन्या लग्नाला योगकारक ग्रह नाही. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की जे द्विस्वभाव लग्न आहे म्हणजे मिथुन लग्न, कन्या लग्न आणि धनु लग्न आणि मीन लग्न, तर या चारही लग्नांना, द्विस्वभावी लग्नांना योगकारक ग्रह नसतो. तर इथे योगकारकाचं जे काम करतात ते रवी आणि चंद्र आपल्याला करताना दिसतात. ते पण शुभ स्थितीत असेल आणि त्यांची दृष्टी एकमेकावर असेल तर अशा वेळेस ते योगकारक ग्रहांचं कार्य करताना आपल्याला बघायला मिळतात. अशा रीते आपण कन्या लग्नाचा विचार करू शकतो की कन्या लग्नामध्ये जो शुभ ग्रह आहे तो बुध असतो आणि जो अशुभ फळ देतात ते मंगळ, चंद्र आणि रवी हे कन्या लग्नामध्ये अशुभ फळ आपल्याला बघायला मिळतात, देताना हे दिसतात. त्यानंतर मिश्र स्वरूपाचे जर फळ कोण देत असेल तर कन्या लग्नामध्ये गुरु, शनी आणि शुक्र हे मिश्र स्वरूपाचे फळ देताना आपल्याला बघायला मिळतात. आणि योगकारक ग्रहाचा जर विचार आपण केला तर या लग्नाला योगकारक ग्रह नाही. आणि त्याचप्रमाणे आपण बाधकेशाचा विचार करू. आपण बाधकेश कसं बघतो तर चर जर लग्न असेल तर लाभेश बाधकेश असतो. स्थिर जर लग्न असेल तर नवमेश बाधकेश असतो आणि द्विस्वभावी जर लग्न असेल तर सप्तमेश बाधकेश असतो. आणि हे जे कन्या लग्न आहे हे द्विस्वभावी लग्न आहे. म्हणजे इथे सप्तमेश हा बाधकेश असेल आणि सप्तम स्थानामध्ये इथे जी रास येते ती मीन रास येते आणि मीन राशीचा स्वामी हा गुरु असल्यामुळे कन्या लग्नामध्ये गुरु हा बाधकेशाचं काम करताना आपल्याला बघायला मिळतो. अशा प्रकारे आपण कन्या लग्नाचा विचार जर केला तर शुभ, अशुभ, मारक, बाधकेश आणि योगकारक ग्रह याचा आपण याप्रमाणे विचार करू शकतो.